खेल की शुरुआत होती हुई आसमान में बादल छाए हुए हैं। क्रिकेट में साई शेलार, विक्की शेलार और एसएससीसी कप। पहली गेंद बहुत बढ़िया गेंद, लेन गेंद थी और विकेटों के ऊपर से गेंद विकेट कीपर के पास। काटई पहले बल्लेबाजी करती हुई, सागांव ने बहुत बड़ा उलटफेर किया था। शॉर्ट गेंद बैकफुट पे गए, पुल जरूर किया है, मिस टाइम स्ट्रोक है, दूर से खिलाड़ी पहुंचे हैं। ये देखिए, हाँ ना चलती भी बच गए, अब की बार नहीं बचेंगे, रन आउट। या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, ही क्रिकेटपटूंची खान। कमेंट्री में वॉइस ऑफ करजत, एक बहुत ही अनुभवी और मैच्योर्ड कमेंटेटर, मासूम चेहरा वार गहरा, इस वक्त जुड़ चुके हैं समीर सोमने। वेलकम समीर। पहला विकेट गिरता हुआ आज एसएससीसी खामालपाड़ा कप में एक इतिहास जुड़ गया कि हमारे बीच कमेंटेटर बाला सुब्रमण्यम सर 43 सालों से क्रिकेट की खिदमत। क्या बॉलिंग हो रही है, क्या बॉलिंग हो रही है, बैट्समैन को मजबूर कर रहे हैं पीछे खेलने के लिए। दिस इज द क्वालिटी बॉलिंग फ्रॉम सागांव पेस अटैकर वेदांत पाटिल। आई थिंक yesterday man of the match वेदांत पाटिल। फिर तेज गेंद डाउन द ग्राउंड खेला है, गजब का शॉट है, गेंद तीर की मानी निकल रही है, बहुत बढ़िया एफर्ट है वहां पर। और इस बीच बल्लेबाजों ने कितने रन लिए हैं? 2 रन लिए। आप देख रहे हैं लेट शिवाजी दादा शेलार चषक सीजन 7। गेंदबाजी कर रहे हैं वेदांत पाटिल, सामना करेंगे बल्लेबाज करण पाटिल। रिवर्स खेलने की कोशिश। आपको लगता नहीं कि ये शॉट जुनून बन गया? वो तो अच्छा है कि सिद्दीक बाबे हैं इस शॉट पे, दशरथ पाटिल नहीं है। अच्छी गेंद, फिर अतिरिक्त उछाल, फिर बीट किया बैट्समैन को। एक ओवर की समाप्ति, कुल मिलाकर रन बने। धीमी शुरुआत काटई टीम की, 3 रन और 1 विकेट, 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। खरं तर सुरुवातीलाच रनआउटच्या स्वरूपात विकेट जाणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या कमी षटकांच्या खेळामध्ये फार क्लेशदायक ठरतं संघासाठी. तुम्ही फटका खेचताना बाद झालात, नो टेन्शन. तुम्ही कदाचित बॅटची कट घेतली, त्यातून तुम्ही बाद झाला तर निश्चितच टेन्शन नसतं. परंतु जेव्हा रनआउटची विकेट जाते ना, ती थोडी क्लेशदायक असते. आता जे पहिल्या षटकात घडलंय ते थोडं बाजूला सारावं लागेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईला. कधी कधी असं म्हणतात की पास्ट भूतकाळ हा आवडीचा असतो, चांगला वाटतो आणि कधी कधी तो भूतकाळ लवकर विसरायचा असतो. तर ते आता काटई संघाला भूतकाळ विसरावा लागेल. 1 ओव्हरमध्ये काय झालंय या गोष्टीचा विचार त्यांनी असा करावा की 4 ओव्हरचीच मॅच आहे. 1 ओव्हरमध्ये आपल्याला प्लसमध्ये धावा मिळाल्यात, त्या अर्थातच 3 धावा मिळाल्यात. 4 ओव्हरमध्ये आपल्याला एक मोठी फलंदाजी करायची. हा एक अप्रोच घेऊन बॅटिंग झाली तर मला असं वाटतं नक्की होऊ शकते आणि संदीप फुटाणेने काल तशी फलंदाजी देखील केलेली आहे. पाहूया, अपेक्षा भरपूर आहेत. इस बीच अगेन अपर कट किया है, गेंद जा रही है कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन, शॉट वाइड एंड पनिश्ड। डोंबिवली में बादल छाए हुए हैं और क्रिकेट में इस वक्त साई शेलार, विकी शेलार और लेट शिवाजी दादा चषक छाया हुआ है। इस मरतबा कमाल का स्ट्रोक है, लेकिन पीछे प्रोटेक्शन है, केवल बल्ला फेंक दिया था बल्लेबाज ने।
हे उंचपुरे फलंदाज जे असतात ना त्यांची बॅकलिफ्ट आणि त्याचबरोबर त्यांचा रीच या गोष्टीवरती ते जास्त निर्भर असतात. स्वतः स्पर्धेचे शिल्पकार साईदादा शेलार या मुख्य मंचाच्या दिशेने आहेत. नुकताच सिद्धार्थजी शेलार यांचं देखील इथे आगमन झाले. वहिनी देखील इथे उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. इस मरतबा मिस की हुक और आउट, विकेट नंबर 2. मैचेस, पिछले मैच को हम निकाल देते थे जहां पर बहुत निराश किया था, खास तौर से वाडेकर ने. इस वक्त भिवंडी के वो क्रिकेटर ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं जिनको मैंने हार्ट ऑफ भिवंडी का खिताब दिया था, दीपक मडवी. उनका हम हार्दिक स्वागत करते हैं, वेलकम. इस मरतबा खड़े खड़े खेलना चाहता. देखिए, जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. लॅक ऑफ फुटवर्क. फुटवर्क तर पाहिजे आणि त्याचबरोबर स्कोर कार्ड स्टिकी ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा तुमच्या विकेट जातात, स्कोर थांबला जातो, तेव्हा सिंगल डबल्स देखील घेणं फार गरजेचं आहे. कारण आतापर्यंत टार्गेट आपण 40, 42, 45 या धावसंख्येपर्यंतच बघितलेले आहेत. रोहित भोईर आगे बढ़ के बढ़िया ड्राइव है, लेकिन मिड ऑफ सर्कल में एक से ज्यादा कुछ भी नहीं. दीपक मडवी ने, जो स्वयं बहुत बड़े क्रिकेटर हैं, साई शेलार और विकी शेलार को इस शो के लिए कॉम्प्लीमेंट दिए हैं. बहुत धन्यवाद आपका. देखिए, वेल बिगन इज हाफ डन. डॉक्टर गवली सर हमेशा कहते हैं, आपकी शुरुआत अच्छी है तो आपका अंत अच्छा होगा. यहाँ थोड़ी शुरुआत लड़खड़ आ रही है, लेकिन क्रिकेट में चीज़ें बदलने के लिए समय नहीं लगता है. रोहित भोईर, ओ छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल, स्विंगिंग यॉर्कर, कॉपी बुक स्टाइल में पुश किया, कोई रन नहीं. 2 ओवर की समाप्ति. काटई टीम के पास ज्यादा रन नहीं है, 9 रन बने और 2 विकेटें गिरी. 2 ओव्हर धावसंख्या ती मात्र 9. आत्तापर्यंत गोलंदाजीचा वर्चस्मा या खेळपट्टीवरती आणि त्याचबरोबर या स्पर्धेवरती राहिला. आजच्या दिवसामध्ये मान्यवर उपस्थित आहेत, पाहुणे उपस्थित आहेत, ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत. सर्वांचं स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. 7वं पर्व आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी TVSची बाईक तुम्ही पाहताय. स्वतः संयोजक या स्पर्धेचे शिल्पकार साईदादा शेलार देखील उपस्थित आहेत. ही सर्व मंडळींनी केलेली मेहनत. इस वक्त ऑनलाइन की ऑफ कामतकर और BC4 के चेयरपर्सन, क्योंकि भिवंडी का क्रिकेट जो सिटी क्रिकेट है वो सारे देश में जाना जाता है. अमोल पाटिल भी हमसे जुड़ चुके हैं. उन्होंने भी साई शेलार, विकी शेलार को कॉम्प्लीमेंट दिए. 2 ओव्हर धावसंख्या 9. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेला इथून उंच उडी घ्यावी लागणार आहे. गोलंदाजीसाठी दाखल झाला पुन्हा एकदा वेदांत पाटील. बढ़िया गेंद जड़ में थी, छोटी बैकलिप से ऑन ड्राइव करते हुए आउटफील्ड में 1 रन. सिंगल रन. हे स्ट्राइक रोटेशन करणं गरजेचं आहे. संदीप फुटाणे, सँडी चांगल्या फॉर्म मध्ये, अपेक्षा खूप आहेत. टीमला देखील धावा येत आहेत त्याच्या बॅटमधून आणि आता किमान 40, 42, 45 पर्यंत पोहोचायचं. तर इथून 3 ओव्हर ज्या राहिलेल्या आहेत त्या 3 उर्वरित चेंडूंमध्ये 30 ते 35 धावा करणं गरजेचं. गिअर चेंजेस करावे लागतील, आक्रमण करावं लागेल, एखाद बॉलरला टार्गेट करावं लागणार आहे ते संदीप फुटाणेला. इस मरतबा बैकफुट पे चले गए हैं, हवा में गेंद है लेकिन फील्डर से दूर. देखिए, अमोल पाटिल थोड़ी 26 से 30 तारीख को ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम, एक ही राजा धर्म राजा नीलेश चौधरी की देन, एक बिग शो आ रहा है जिसमें अमोल पाटिल का किरदार सबसे बढ़ के रहेगा. इस मरतबा घूम के मारने की कोशिश, बल्ले पे पूरी तरह नहीं आई, लेस एलिवेशन रहा था, 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ
12 पे पहुंचा है, 12। वेदांत पाटीलने आतापर्यंत अत्यंत खतरनाक प्रश्न विचारलेत असंच म्हणावं लागेल आणि त्याचं उत्तरही मिळालेलं नाहीये. त्याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. जे प्रश्न विचारलेत गोलंदाजांनी त्याची उकल करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही धावांची जमवाजमव करू शकता. आतापर्यंत धावा आहेत त्या 12. वेदांत, अब क्या किया जाए? बल्लेबाज भी सोच रहे हैं कि घी ना सीधी उंगली से निकल रहा है ना टेढ़ा कर रहे तो निकल रहा है। सुशील पाटिल है हमारे साथ, टीडीपीएल को सक्सेस करने वाले मीनार। कमाल का बॉलिंग कर रहे हैं वेदांत। एक टीम ने वाकलन को हराया और एक टीम ने खमालपाड़ा को हराया है। ये जो दो टीमें मैदान में, आप बड़ी टीम को हराते हैं ना तो आपका जो कॉन्फिडेंस है वो ऊपर जाता है। क्या गेंद किए, क्या गेंद किए। देखिए वेदांत पाटिल ने, समीर गुडले ने स्पॉट का बहुत अच्छा इस्तेमाल किया है। लेंथ बॉलिंग, हार्ड लेंथला हिट करायचं, खांद्याचा चांगला वापर केलाय. रनअप एवढा मोठा नाहीये, अगदी चालत जाऊन थोडा सावध गतीने धावत त्यानंतर जो खांद्याचा वापर करतोय आणि खास करून मनगटाचा जो वापर केला जातोय तो अफलातून आहे. लेंथ बॉल त्याने पिक केलेत, लेंथला हिट म्हणजे पिचला हिट करतोय आणि तिथून बाउंस प्राप्त करतोय. आगे रखी हुई गेंद बल्ले की जड़ से ड्राइव करते हुए, एक जमाना था 1980 का जब वेस्ट इंडीज की काली आंधी चलती थी, हार्ड लेन गेंद पे हर टीम का कोई ना कोई खिलाड़ी जख्मी होता था, रन का दुष्काल पड़ता हुआ। 3 ओवर में काटई ने केवल 13 रन बनाए और 2 विकेटें गिरी। अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है। और कौन? दातिवली। बरोबर. वेट दातिवली आहे. बरोबर ना, दुसऱ्या सामन्यात नागांव टीम के कैप्टन आपको तैयार रहना है। आणि दातिवली स्पोर्ट और नागांव के बीच अगला मैच। जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई विरोधात सागाव या दोन संघादरम्यानची लढत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 13. क्रिकेटमध्ये अनेक समीकरण आहेत आणि कित्येकदा आपण समालोचकांना मगाशी सिद्दीक बाबे यांनी देखील उल्लेख केला की वेळ बदलायला, क्रिकेटची वेळ बदलायला वेळ लागत नाही. फार कमी झटपट 1-2 मोठे फटके आले काटाई संघ अग्रेसर होऊ शकतो, परंतु असं म्हणतात की मग ते नक्की मारणार कोण, ते आक्रमण करणार कोण, हा आता प्रश्न मोठा उभा राहिलाय. संदीप फुटाणे, विशाल चौधरी सध्या मैदानात, 2 आघाडीचे फलंदाज बाद झालेत, पण आक्रमण करणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. 13 धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचलात. 2 ओव्हर तुमच्याकडे, 12 चेंडू शिल्लक आहेत, किमान 24, 13 + 24 37 40, कारण 40 मध्ये संघर्ष झाला. हे कॅल्क्युलेशन आता बांधणं फार गरजेचं आहे. जर का चौकार षटकार येत नसतील तर मग सिंगल डबल असा एक विचार करायला हवा, कारण कंडिशन सध्या मैदानात तशाच आहेत. आज का दिन गेंदबाजों के नाम लिखा जाएगा। सेंसेक्स इतना गिरेगा पता नहीं था बल्लेबाजों का। बढ़िया गेंद, कौन, बड़ी विकेट। अब हम कह सकते हैं कि आसमान में गहरे बादल छाए हैं और इस वक्त गहरे बादल मंडलाते हुए बल्लेबाजी पर काटई टीम के। सागाव टीमने देखील डिसिप्लिन बॉलिंग केलं, अनुशासित गोलंदाजी जी आपण म्हणतो की कोणतीही मुभा दिलेली नाहीये. अगदी ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेरचे चेंडू, खास करून वेदांचा मी उल्लेख करेल की ज्याने लेंथ बॉलचा चांगला वापर केला. रोहित भोईर आला, त्याने देखील 6 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. जेव्हा तुम्ही अनुशासित गोलंदाजी करता कुठेही वाईट बॉल नाहीये, व्हेरी डिसिप्लिन बॉलिंग. और ये सबसे बड़ी बात है कि लाइन ऑफ अटैक ऑफ स्टंप और उसके करीब रहा है, इसे कहते हैं वन ऑफ द बेस्ट यूनिट ऑफ बॉलिंग. चांगलं कॉम्बिनेशन इथे साधलंय. आता स्वतः रोहित मैदानात दाखल झाला, एक विस्फोटक फलंदाज आहे. अपेक्षा खूप आहेत, या अगोदर स्पर्धा गाजवल्यात, चांगली कामगिरी केलेली आहे. सध्याच्या घडीला गरज आहे ती जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईला ती रोहितची. पाहूया आता आक्रमकता सिद्ध करेल की मात्र त्याला थांबवेल मिलिंद म्हात्रे. काटई को 40 की तरफ तो कम से कम देखना होगा, क्योंकि जिस तरह की बल्लेबाजी खासतौर से सागांव ने भी की है,
आगे रखी हुई गेंद, बढ़िया ड्राइव है, गैप में निकल गई है, काउ कॉर्नर से 4 रन। करावी लागणार आहे. याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो सिद्दीक सर. मागे काय घडलंय त्यापेक्षा झालं गेलं ते मिळालं. आता फिर से या- बैकफुट पे गए, पंच किया, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है, 1 रन। रोहित ने रन तो शुरू किए हैं, लेकिन देखना है साथ मिलता है या नहीं। साथ ऐसे मिलना चाहिए जैसे साई को मिला है विक्की शेलार का। कमाल का क्रिकेट आज हो रहा है। गेंदबाज मानो हावी हो रहे हैं, सर पे बैठ के गेंदबाजी कर रहे हैं बल्लेबाज के। फ्लिक कर दिया है, आउटफील्ड में खिलाड़ी, 1 रन। अगले टॉस के लिए दोनों टीमों के कैप्टन को टॉस बॉक्स से जुड़ जाना है और इस टॉस को अंजाम देंगे 43 साल से मराठी कमेंट्री की खिदमत करने वाले बाला सुब्रमण्यम सर। एक सुब्रमण्यम था जिसने तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना गाकर हिट हुए, और एक हमारे बाला सुब्रमण्यम है जो मराठी के माध्यम से हिट है। स्लॉक स्वीप, ये भिंगड़ी है, 6 रन। स्टॅम्प वर्ड असतात ना, भिंगरी की भिंगडी, यात लोक शोधत बसत नाही, परंतु तुम्ही बोललेल्या त्याचा एक वेगळा स्टॅम्प आहे. आणि मला असं वाटतं या स्ट्रोकने धावा वाढवल्यात. काटाई टीमला त्या गरजेचं आहेत. रोहितच्या बॅटमधून धावा येत आहेत, थोडं थोडं का होईना कासवासारखे चाललेत, परंतु मला असं वाटतं चांगले चाललेत सध्याच्या घडीला. 25 धावा झालेल्या आहेत. फिर ऑफ स्टंप के बाहर कट शॉट खेला है, गेंद बैकवर्ड पॉइंट पे जा रही है, बाउंड्री लाइन क्रॉस कर गई, 4 रन। उम्मीद है बढ़ा दी है इस वक्त बल्लेबाज रोहित पाटिल ने। काळोख्या कोठडीमध्ये एक छोटीशी वात पेटणारी जरी असेल ना, ते दिव्याची वात, तरी सुद्धा त्या संपूर्ण अंधाराला बाजूला सारत तिथे प्रकाश टाकून देतं. तसा रोहित आहे. अंधारच पडला होता धावांचा, कुठूनही धावा येत नव्हत्या. गोलंदाजी म्हणजे खतरनाक चालू होती. अशा सिच्युएशनला येऊन मात्र रोहितने जे आक्रमण केलंय खरोखरच कौतुकास्पद आहे. 4 चेंडूंमध्ये 2 चौकार, 1 षटकार त्याच्या खात्यात त्याच्या बॅटमधून निघालाय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 29. बहुत अच्छा आकलन किया आपने। एक दिए की रोशनी सारे दुनिया के अंधेरे को दूर नहीं कर सकती, लेकिन सारे दुनिया का अंधेरा एक दिए की रोशनी को नहीं बुझा सकता। 4 ओव्हर 29 धावा. डेथ ओवर, देखिए समीर, मेरा अपना मानना है डेथ ओवर एक ऐसा ओवर है जिसको करने के लिए आपके पास बहुत गुर्दा जिगर चाहिए। इसमें 8 मरतबा गेंदबाज बदनाम होता है और 2 मरतबा नाम होता है। हा खेळच असा आहे सर, की कोणतेही बघ शेवटच्या षटक टाकण्यासाठी असं म्हणूया की एक वेगळा जिगरा लागतो. जिगर, एक वेगळी भीती असते शेवटच्या ओव्हर टाकण्यामध्ये, कारण तिथे फलंदाज विचारच करत नाही, और वो- चौकार षटकारच. वो जिगर आपको लगाना पड़ता है, प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होता है। उसके लिए प्रैक्टिस भी करनी पड़ती है. एग्जैक्टली। अवधूत को लगाया गया है, अवधूत मात्रे। देखना है कि स्ट्राइक रोहित के पास कब मिलता है। 2 मिनिट लेता हूं बाबीजी. NK फूड्स युवराज पाटील यांच्याकडून 5 किलो बिर्याणीचं पारितोषिक आहे सागाव संघाला जर सामना जिंकला तर, आणि 5 किलो बिर्याणी आणि 5 लिटर रायता. अवधूत, अवधूत मात्रे। इस मरतबा गेंद आसमान में है, फील्डर जा रहे हैं, बढ़िया कैच, एक और विकेट।
सी तरह का रिस पोझिशन त्याच पद्धतीने मला असं वाटतं हा चेंडू टाकला होता. परंतु मला असं वाटतंय की तुमचा साथीदार चांगल्या धावा करतोय, तर या घडीला तुम्ही सिंगल घेऊन सहजरित्या बॉल ढकलून त्याला स्ट्राईक देऊ शकता. साधं सोपं आहे, परंतु जे साधं सोपं आहे ना तेच क्रिकेटच्या आतमध्ये जमत नाही. आणि आपण म्हणतोय इकडनं, परंतु आपलं डोकं थोडं शांत आहे. आतमधलं डोकं कसं चालतंय ते त्यालाच ठाऊक. नहीं एग्जैक्टली आपने सही बात कही. उंगली कटा के शहीदों में नाम नहीं लिखना चाहिए, सर कटा के लिखना चाहिए. खेल की शुरुआत होती भी अवधूत मात्रे, नए बैटर मैदान में अमित पाटिल आए. ये लेग ब्रेक सॉफ्ट स्पिनल, ये लेग ब्रेक थी और कितने अटपटे अंदाज से वहां पे खेले थे. अब अवधूत मात्रे हैट्रिक पे. ऑन हॅट्रिक. रोहित पाटील तसाच उभा आहे. आता त्याची चिडचिड चालू आहे. का नसावी? कारण 4 चेंडूंमध्ये 2 चौकार 1 षटकार, म्हणजे जवळजवळ 15 धावा त्याने कुठल्यात. एक स्टार्ट दिला जिथे आपण वाटत होतं की धावसंख्या 25-30च्या आतमध्ये राहते की काय. त्या धावसंख्येला 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 26 पर्यंत पोहोचवलं, 30 पर्यंत पोहोचवलं, 29 पर्यंत पोहोचवलं. आणि आता 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. तो अद्यापही स्ट्राईकला नाहीये. तिसराही चेंडू तो नॉन स्ट्राइकिंग एंडलाच उभा आहे. देखिए पिछले मैच में मुझे ताज्जुब हुआ, वाडेगर गेंदबाजी का गट कहाँ जाता है, जहाँ पे जादूगर गेंदबाज है, लेकिन वो अपने गेंदबाजी से मार खा गए, जबकि टोटल टीमें गेंदबाजी सुपर से ऊपर कर रही. आज ना बल्लेबाज सर पिटते जाएंगे इस ग्राउंड से. अरे खरं तर हे एवढं विरोधाभास आहे की खंबालपाड्याच्या स्पर्धेमध्ये गोलंदाज चालतायत. असं चित्र फार कमी पाहायला मिळतं, कारण खंबाळपाड्याच्या पब्लिकला सवयच झालेली आहे चौकार षटकार साई शेलार. आज तो लगता है कि 7 सीजन का पहला दिन है जहाँ गेंदबाजों ने सरदर्द बने हुए हैं बल्लेबाजों के लिए. हैट्रिक गेंद. हाँ अशोक सर, हैट्रिक तो नहीं हुआ है ना अब तक कोई? एक हैट्रिक हुआ है. यस, एक हैट्रिक हुआ है. अवधूत. ओह, फिर से लेग ब्रेक. ढूंढते रह जाओगे. तिसरा चेंडू रोहित पाटील नॉन स्ट्राइकिंग एंडलाच उभा. रोहित पाटिल इस तरह तिलमिला रहे हैं जैसे मछली पानी के बगैर तड़पती है. अवधूत. लग रहा है स्ट्राइक नहीं देंगे, लेकिन मिल गया स्ट्राइक. वाइड 1+1. आता पाहूया की रोहित पाटीलचं आक्रमण काय असेल. मग आजपासून वाट पाहत होता की कधी एकदा स्ट्राइक मिळणार. गरजेचं आहे. स्कोर 31 आहे. 40 मध्ये तगडी फाईट झालेली आतापर्यंत. 31 रन बने. रोहित पाटिल से उम्मीद है कि बड़ा शॉट खेले. काटाई की तमाम नजरें इस वक्त रोहित पाटिल पे और टेनिस क्रिकेट की तमाम नजरें इस वक्त साई शेलार पे. आणि निश्चितच काटाई म्हटल्यानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक टेलिकास्ट, त्याच्यावरती देखील yes. सर्वांच्या नजरा. टेलीकास्ट की तमाम नजरें इस वक्त बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जीटीसी पे. क्या टीडीपीएल किया है जलपेश भुईर, तेजस पाटिल और सुशील पाटिल ने. कितनी गेंदें बची है? 3 गेंदें बची है. क्या रोहित पाटिल बड़ा शॉट खेलेंगे? अवधूत मात्रे. पटकी भी गेंद वाइड. ये बचने की कोशिश है. देखिए दुनिया में बहुत सी गलियां, पतली गली पकड़ के आप निकल जाओ. क्रिकेट में बच के नहीं, डट के मुकाबला करना होता है. जो डर गया मानो घर गया. अवधूत मात्रे. अच्छी गेंद, ये आगे रखी थी, सामने से घुमाया रोहित के. आय लेवल बॉलिंग. समोर टप्पा ठेवला, फ्लाईट दिली. पॅरलल फ्लाईट होती आय लेवलच्या. आणि त्यानंतर मात्र ग्रिप मिळाली, चांगला टर्न मिळाला अवधूतला आणि बीट करतोय तो रोहित पाटीलला. 2 चेंडू शिल्लक आहेत. एक 32 धावा झाल्यात आतापर्यंत. स्लॉग स्वीप की कोशिश ऊपर लगी है, रन नहीं लिया है. क्या लेग ब्रेक बॉलिंग कर रहे हैं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग. देखिए बहुत कम रहता है कि डेथ ओव्हर में स्पिन गेंदबाज बॉलिंग कर रहा हूं. मागच्या मॅच मध्ये हेदूटने संघाची जी आपण मॅच केली त्यामध्ये सोमने देखील 1 मिनिट घेतो. ॲडव्होकेट सन्माननीय विनायक पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. अवधूत.
आखिरी गेंद है, बढ़िया गेंद, फिर बीट किया। क्या बॉलिंग की है। और अवधूत मात्रे की अगर आपको बॉलिंग अच्छी लगी है तो इनके लिए तालियां होना चाहिए। ओवर समाप्त होते हुए 5 कोटा खत्म हो गया। रन बने हैं 32। 33 की चुनौती है। और कभी कभी ऐसा भी होता है कि जो सामने चीज नजर आती है आंखों से ओझल भी होती है। लेकिन चलते अगले टॉस की तरफ। वहां पर सबसे पहले मराठी कमेंट्री को अंजाम देने वाले वो कमेंटेटर हैं जिनकी पूरी जिंदगी हम कह सकते हैं कि बाला सुब्रमण्यम सर ने एक शादी तो अपने घर में की है और एक शादी कमेंट्री से की है। Thank you. ओवर टू यू बाला सुब्रमण्यम। थैंक यू भावे साहब, मेरा 2 शादी करने की वजह से थोड़ा सा मस्ती कर रहा हूँ मैं। क्या थोड़ा स्माइल भी ज़रूरत है, स्माइल आपके प्रेशर को थोड़ा कम करता है। चला, विनीत पाटील आले. विनीत, स्वागत आहे. दातिवली आणि तसंच नागाव रोहित पाटील दोघांना ऑल द बेस्ट. टॉस आपण पुढच्या सामन्याचा लास्ट मॅच आजच्या दिवसातला तो आपण या ठिकाणी करणार आहोत. तर मी प्रवीण डांगे साहेब आमचे PI साहेब यांना विनंती करतो. ते आमचे स्वर्गीय शिवाजी शेलार साहेब यांचे अत्यंत जवळचे मित्र, तर त्यांना हा सन्मान देतो. त्यांनी हा टॉस त्यांच्या शुभ असते दातिवली आणि नागाव यांच्यामध्ये करावा. चला, विनीत कॉल करतोय आरामशी. शोलेच्या कॉईन सारखं लांब गेलाय. कोणी जिंकलाय? चला विनीत, थँक्यू 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 सर, थँक्यू थँक्यू दांडे साहेब. विनीत काय घेतोय? बघूया, कॅप्टनला विचारताना सांगतो. अरे असं करू नको, सांग आधीच लगेच. फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग. थांब थांब रोहित, रोहित 1 मिनिट. प्रेशरमध्ये आहेत गेमच्या. थँक्यू. ऑल द बेस्ट दातिवली, ऑल द बेस्ट नागाव. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल याच्यानंतरचा, कारण आज एकंदरीत 6 सामने आज आम्ही तुमच्या पुढे आणलेले आहे. लक्षात घ्या, उद्याचा दिवस स्वर्गीय शिवाजी शेलार स्मृती चषक. यस, एक मैच खेला जाएगा, माहिती आली है मला. देसाई आणि यह 7 मैचेस आज खेले जाएंगे. इसके बाद 2 मैचेस बचे. एडुसन, देसाई आणि एडुसन एक सामना कन्फर्म केलेला आहे. त्यामुळे याच्यानंतरचा सामना शेवटचा नाही आहे. त्याच्यानंतर अजून एक सामना आहे देसाई आणि एडुसन, ते सुद्धा सामना या ठिकाणी खेळवण्यात येईल. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. लक्षात घ्या, उद्याचा दिवस स्वर्गीय शिवाजी शेलार स्मृती चषक 2024चा सांगता दिवस असेल, शेवटचा दिवस असेल. लक्षात घ्या. मोठी देसाई यांचा सामना आहे, तोही या ठिकाणी खेळण्यात येईल. आणि उद्या या ठिकाणी सगळे सेमीफायनल्स, फायनल्स आणि बक्षीस समारंभ हे सगळे बघू शकाल. 29 तारखेला ही स्पर्धा सुरू झाली आणि उद्या याची सांगता 4 डिसेंबरला या ठिकाणी होईल. थँक्यू. ओ टू कमेंट बॉक्स. धन्यवाद बाला सर. कल मेरे साथ रहेंगे फिर से समीर सुमने और रायगढ़ की तोप जुड़ जाएंगे मच्छिंदर पाटिल. और मोठी देसाई आणि एडुसन या 2 कॅप्टननी आम्हाला संपर्क साधावा. मोठी देसाई आणि एडुसन तो सामना शेवटचा असेल, त्या दोघांनी संपर्क साधावा. साईं शेलार चाहे तो आज गेंदबाजों ने काम आसान किया है. कल का भी एक मैच खिला सकते हैं, लेकिन कहते हैं जो शेड्यूल उन्होंने बना दिया उसमें चेंजेस कभी नहीं करते. अनिल मात्रे, वन ऑफ द ग्रेट कीपर सागावचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू सिद्दीक सर. या आपण जाऊया सेकंड इनिंगमध्ये. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2024 7वं पर्व आहे, जे दुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि त्यांच्या विरोधात सागाव टीमने कमी धावसंख्येपर्यंत रोखलं. ते काटे टीमला टार्गेट 33 लेफ्टी बॅटर कव्हर्सला मारण्याच्या प्रयत्नात
चांगली फिल्डिंग, एक धाव. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा घेण्यामध्ये सचिन मात्रे आणि चिन्मय पाटीलला मात्र यश मिळालंय. देखिए समीर, ऐसा नहीं कि इस तरह के टोटल पे मैच नहीं जीता जाता है, लेकिन इसके लिए आपको गुच्छों में विकेटें लेना होंगी. हा निश्चितच पहिल्या ओव्हरपासून पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या किमान 15 पर्यंत थांबवायलाच लागेल. चांगला स्ट्रोक, कार्पेटच्या साह्यानं स्ट्रेट ड्राईव्ह, अफलातून दर्जेदार कलात्मक चौकार. And firmly driven all on the ground with the straight bat, a straight drive for 4. चौकाराने धावफलक 6, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. हे करून चालणार नाही. आता फिल्डर तिथे थांबला सिद्दीक सर, त्याने थोडं चार्ज व्हायला पाहिजे, रिक्स घ्यायला पाहिजे. जो बॅटर आहेत ते चांगले टच मध्ये आहेत. आपल्याला जर का कॅचेसने किंवा अन्य विकेट मिळत नाहीयेत. स्वप्न एक मिनिट, साई शेलार यांची सूचना आली. याच्यानंतर 2 सामने आहेत, हे लक्षात राहू द्या. याच्यानंतर 2 सामने आहेत. फक्त एकच धाव. गोलंदाजी करतोय पहिल्या षटकात करण पाटील. धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 8. या अगोदर नुकताच दातिवली विरोधात नागाव असा टॉस संपन्न झाला आणि त्यानंतर मोठी देसाई विरोधात हेदुटणे अशी एक लढत. म्हणजे अजूनही 2 पेंडिंग मॅचेस आहेत. सध्याच्या घडीला सेकंड इनिंगकडे जाऊया. 8 धावा. चांगला वेगवान चेंडू होता, हाफ ट्रॅकर, चांगला वापर. परंतु या ओव्हरमध्ये जे अपेक्षित धावांपर्यंत रोखायला हवं होतं ते रोखता आलं नाही करणला. सुरुवातीला झटके देणं गरजेचं होतं, परंतु चिन्मय पाटील आणि सचिन मात्रेने या 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार केले. 9 धावा कुठलेल्या. आपने सही कहा, आज हेदुटने के जो तेवर है वो बहुत तीखे नजर आ रहे हैं. देखिए सोनारपाड़ा जैसी टीम को उन्होंने पछाड़ दिया है. क्रिकेट में कभी भी किसी की हुकूमत कायम नहीं रहती है, वक्त बदलते रहता है. आप सभी का हार्दिक स्वागत है. आसमान में बादल छाए हुए हैं. टेनिस क्रिकेट में SSCC खमालपाड़ा कप छाया हुआ है. टेनिस क्रिकेट में डैशिंग डायनामिक, जिनको मैंने ग्राउंड लेवल का कार्य सम्राट नगर सेवक साई शेलार छाए हुए हैं और यंग डैशिंग विक्की शेलार छाए हुए हैं. स्वागत है आप सभी का. लो स्कोरिंग मुकाबला चल रहा है. आपने सही कहा, रिस्क लेना चाहिए, अटैक करना चाहिए. अटैक करना चाहिए, एक ही कारण है, अटैक करेंगे तो बचेंगे, नहीं तो आप नहीं बचेंगे. और आपने सही कहा, रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है. किस्मत भी तो बहादुरों के कदम चूमती है. ब्रेव, फॉर्च्यून ऑलवेज फेवर अ ब्रेव पर्सन. विकेट घेण्यासाठी तुम्हाला प्लान्स आखावेच लागतील. पॉवर प्लेच्या षटकात धावा येणार आहेत हा जर का विचार करत बसला तर कदाचित हा सामना गमवावा लागेल. रोहित आलाय गोलंदाजीसाठी. लोअर फुल टॉस बॉल स्वीप केलाय आणि अशा प्रतीची गोलंदाजी होत राहिली तर मला असं वाटतं चिन्मय पाटील आणि सचिन मात्रे हा सहजरित्या सामना संपवतील. चौकार. आज कॉन्फिडन्स लेवल हा हाय असायला हवा. विकेट कीपर थोडी मिस्टेक करतोय, कदाचित बॅटची कडा. यस, बॅटची कडा घेतले. अशा क्षणाला या सिच्युएशन मध्ये जेव्हा परिस्थिती विरोधात असते ना, तेव्हा मला असं वाटतं की आपला कॉन्फिडन्स हाय असायला हवा की मी हे करू शकतो, मी समोरच्या संघाला पराभवाचा म्हणजे पराभव चाकू शकतो. हे जर का ठाम बांधला आपल्या मनाशी तरच आपण तिथे कामगिरी चांगली करू शकतो. बिल्कुल. देखिए एफर्ट कम लग रहा है, कंधे झुके हुए हैं वहाँ पर फील्डिंग साइड के. आज वाडेगढ़ की टीम ने बहुत सरप्राइज हुआ कि वैसा क्रिकेट नहीं खेला. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये रोहित तिथे अडवतोय आणि हे करणं गरजेचं आहे. थोडे ॲग्रेशन बॉलिंग मधले दाखवावे लागतील, फिल्डिंग मध्ये ॲग्रेशन दाखवावे लागतील. खांदे जे झुकले ते थोडे उंच करावे लागतील. आत्मविश्वास स्वतःशी बाळगावा लागेल की मी हे करू शकतो. कॉन्फिडन्स स्वतःला द्यावा लागेल, कारण ही लढाई आता सागा विरोधात राहिलेली नाही, ही लढाई स्वतःसोबत झालेली आहे की मी हे करू शकतो, करून दाखवू शकतो. स्लोवर 1 बॉल लवकर पिक केला. रीच अगदी पुढे पाय सरसावत फुल टॉस चेंडू करून घेतला. कव्हर्सला चेंडू ढकलला. लेफ्टी बॅटर चिन्मय पाटीलने सिंगल रन घेतले. सेन्सिबली बॅटिंग सध्या चालू आहे सचिन आणि चिन्मयची, कारण धावसंख्या
लक्ष फक्त ठेवण्यात आले 33. धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 15-18 धावांची गरज. सेकंड ओव्हर. विकेट्स गेलेली नाहीये, ही एक जमेची बाब सागाव टीमसाठी, सर्वात जमेची बाब. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक ही स्पर्धा आपण अनुभवतोय. लेग ब्रेक, बॅटच्या आतमधली कडा, हे करावं लागेल जे अवधूत मात्रेने लास्ट ओव्हर मध्ये केलं होतं. स्टुअर्ट मॅकगिलची आठवण झाली होती त्यावेळी. शेनवॉन नसता तर कदाचित स्टुअर्ट मॅकगिल सर्वांना दिसला असता. लास्ट बॉल, निर्धाव चेंडूची फार गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 9, या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या 6. पाहूया षटक चांगलं संपवते का रोहित, अपेक्षा तर तीच आहे काटाई टीमला. पुन्हा एकदा लेग ब्रेक, परंतु स्लॉक स्वीप परफेक्ट स्क्वेअर लेगला. पंच इशारा करतायत, इट्स अ बाउंड्री. 1 बाउन्स 4. 4 धावा जोडल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते 19 वरती आणि 18 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आहे. मगाशी चर्चा चालू होती सिद्दीक सर की खंबालपाडा संघ म्हटल्यानंतर चौकार षटकार. मगाशी ज्या आपण खेळाडूला बाळा सर देखील होते की आविष्कार, मला असं वाटतं आविष्कारलाच मॅन ऑफ द मॅच दिले आणि त्यांनी सांगितलं की मी लहान असताना खंबाळपाडा टीमच्या मागे मागे जायचो, ते चौकार षटकार लांब लचक मारायचे. साई शेलार यांचा त्याने उल्लेख केला, विकी शेलार यांचा त्याने उल्लेख केला. आणि खंबाळपाड्याची स्पर्धा आणि बॉलर्सचा बोलबाला मला असं वाटतं थोडं विरोधाभासच आहे. देखिए, किस्मत इसी को कहते हैं और चेंजेस इसी को कहते हैं. तो आसमान में बादल कुदरत ने बिछा दिए, तो कुदरत भी कुछ अलग सोच रही है कि 100 दिन सांस के रहेंगे तो एक दिन तो बहू का छे. आज बहू का दिन है. तुम्ही ढगांवरनं मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षीची आठवण झाली. गेल्या वर्षी सुरुवातीला, स्पर्धेच्या सुरुवातीला असा पाऊस पडलेला की कुणी विचारही केला नव्हता की स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक ही स्पर्धा होईल. जे इथे चिखल काढला, माती टाकली, त्यानंतर मला असं वाटतं ती व्हिडिओ क्लिप असतील GTC टीमकडे, त्या दाखवल्यानंतर कोणाला वाटणारच नाही की स्पर्धा होईल म्हणून. गोलंदाज तयार होतोय, चांगली फलंदाजी. मला असं वाटते की डोकं शांत ठेवून केलेली फलंदाजी सध्याच्या घडीला इथे चिन्मय पाटील आणि सचिन मात्रे करतायत. एक वैशिष्ट्य मला असं वाटते साई दादांनी आठवण करून दिली, विकी दादा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की पावसाचं आणि खंबाळपाडा स्पर्धेचं नातं जरा जवळचं आहे. चोली दामन का साथ है. धाव संख्या 21. फिर ऐसे भी तो हो सकता है कि उन इलाकों में एक आपने देखा था 2 साल पहले भारतीय टीम जहाँ जाती थी वहाँ बारिश होती थी, तो किसी ने लिख दिया था कि इनको उस जगह भेजा जाए जहाँ कई सालों से बारिश नहीं हुई. सिंगलने स्कोर 22. फक्त 11ची गरज. विकेट्स अजिबात घेतलेल्या नाहीये. संदीप फुटाणे सध्या गोलंदाजी करतात. काटई संघ वाकळण संघाला त्याने पराभूत केलं आणि इथे पिकअप शॉट, जबरदस्त टोळा, लांब लचक, ती तेवढाच उत्तुंग षटकार, 6 धावा. जी दादा शेलार ट्रॉफी शुरू हुई थी, इतनी ठंडी थी और इतने मैचेस गर्म हो गए. आज तो ऐसे लग रहा है कि हम अप्रैल में कमेंट्री कर रहे हैं. ह्युमिडिटी लेवल वाढलेली आहे कारण अजिबात थंडी नाहीये. चांगला चेंडू, खरोखरच चांगला चेंडू. टेक ऑफ झाला, अचानकपणे उसळी घेतली आणि अशा चेंडूवरती उत्तर देणं महाकठीण काम आहे. संदीपने आपल्या खांद्याचा चांगला वापर केला या चेंडूवरती. फक्त 5 धावांची गरज. बिल्कुल पूरी तरह से खोल के रख दिया था बल्लेबाज को. केवल 5 रन चाहिए. हुक कर दिया है, पीछे खिलाड़ी हैं, नहीं पहुंच पाए. लग रहा है कि ये कैच पकड़ना ही नहीं चाह रहे. देखिए, मैच नहीं छोड़ना चाहिए. सिर्फ 4 रन चाहिए. 29. सलामीवीर अजूनही मैदानात आहेत. जी अपेक्षा होती काटे टीम कडून, त्या अपेक्षांवरती मात्र हा संघ खरा उतरला नाही. सुरुवातीला झटके मिळाले, रनआउटच्या विकेट आल्या, मोठी धावसंख्या उभारतील असं वाटलं होतं, परंतु इथे तसं झालं नाही. चांगला स्ट्रोक चिन्मय पाटीलच्या बॅटमधून, चेंडू चाललाय सीमारेषा पार आणि हा येतो विजयी चौकार. कॉन्ग्रेचुलेशन, बहुत बढ़िया जीत यहाँ पे हासिल की है सागांव ने. कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक काटई. हम चलते हैं
पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर। Yes, और- sir. और अगले मैच की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे बाला सुब्रमण्यम सर और रायगढ़ के AK-47 बाबू शाह। मैन ऑफ द मैच